भारतीय संविधानाचा प्रवास नेमका कधी, कुठे आणि कसा सुरू झाला? चला एक कटिंग मराठी सोबत जाणून घेऊया. नमस्कार, मी मानसी पाटील आणि आम्ही सुरू केली आहे भारतीय संविधान सिरीज. आज आपण एपिसोड 3 मध्ये जाणून घेणार आहोत संविधानाचा प्रवास. सन 1946 भारत अजून ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, पण स्वातंत्र्याची चाहूल लागली होती. स्वतंत्र भारत कसा चालणार, नागरिकांचे हक्क काय असणार आणि देशाची शासन व्यवस्था कशी असणार यासाठी संविधान तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीतील संविधान हॉलमध्ये, म्हणजेच आजचा सेंट्रल हॉल, संसद भवन, संविधान सभेची पहिली बैठक झाली. या बैठकीला 207 सदस्य उपस्थित होते. संविधान सभेची एकूण सदस्य संख्या सुरुवातीला 389 होती. त्यापैकी 292 सदस्य ब्रिटिश भारतातील प्रांतातून, 93 सदस्य संस्थानांतून आणि 4 सदस्य मुख्य आयुक्तांच्या प्रांताकडून निवडले गेले होते. पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली. संविधान तयार करण्यासाठी विविध विषयांवर अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यांपैकी सर्वात महत्त्वाची होती मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि तिचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. संविधानातील प्रत्येक कलम, नागरिकांचे हक्क, शासनाची रचना आणि लोकशाहीची तत्वे यांना आकार देण्यात त्यांचे योगदान अतुलनीय होते. म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. जवळपास 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर संविधान तयार झाले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारण्यात आलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते संपूर्ण देशात लागू झालं. अशा प्रकारे भारतीय संविधानाचा जन्म झाला आणि भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही बनला. आम्ही भारताचे लोक या शब्दांनी सुरुवात होणारे हे संविधान आज आपल्या लोकशाहीचा मजबूत पाया आहे. संविधान सिरीजचा 3रा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या यावरती मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि पुढील भागात संविधान सभेतील समितीतील सदस्य आणि अध्यक्ष कोण होते हे जाणून घेण्यासाठी एक कटिंग मराठीला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा.